कधी विचार केला नव्हता मी सुद्धा की तुम्ही लोक माझ्यामुळे किती कन्फ्यूज होत असाल आणि खरंच माझं चुकलं आहे का यामध्ये काही. तर काल आलेल्या कमेंटने मला विचार करायला भाग पाडलं की खरंच मी किती कन्फ्यूज करते तुम्हा लोकांना, आणि त्याबद्दल खरंच सॉरी. हां, मी प्रत्येक वेळा इंट्रोडक्शन द्यायला पाहिजे माझं. तर मी नेमकी छत्रपती संभाजीनगरची, माझं कनेक्शन कोल्हापूरला नेमकं झालं तरी कसं. व्हिडिओ कोकणातले करते, राहते गुजरातला, नाशिकचे व्हिडिओज, आणि इतकं कन्फ्युजन आज मी ते सॉल्व करणार आहे. चला तर मग. तर मंडळी, मागच्या आठवड्यामध्ये मला इंडस व्हॅलीकडनं 2 भांडे रिसीव्ह झाले होते. त्यातलं आपण ट्रीप्लेस स्टेनलेस स्टील कढाईचं रिव्ह्यू ऑलरेडी दिलेला आहे आणि इतकं परफेक्ट, आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी, माझ्या व्ह्यूवर्सने ते परचेससुद्धा केलं. तर आज आपण कास्ट आयरनचा इंडस व्हॅलीकडनं मिळालेला हा तवा, ह्याचा आपण रिव्ह्यू देणार आहोत. त्याचबरोबर मी याच्यामध्ये डोसासुद्धा बनवणार आहे. या भिड्यांचा तवाला धुवायचं कसं, त्याला मेंटेन कसं करायचं, त्याच्यावरती क्रिस्पी डोसे येण्याचे काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे. मग आता आपण याला मेंटेन कसं करायचं, त्याची फर्स्ट स्टेप काय आहे ते बघून घेऊया. तर सर्वात आधी मी याला छानपैकी स्क्रबरने स्क्रब करून घेतलं, छान वॉश करून घेतलं 2-3 पाण्यानं. त्यानंतर स्वच्छ कापडाने त्याला पुसून घेतलेलं आहे. आता ह्याची पुढची स्टेप म्हणजे काय, तर आता आपण पहिला पॅन ठेवून घेतला होता गॅसवरती, त्याला छान तापू दिलं आणि तापल्यानंतर आपण त्यामध्ये तेल घातलेलं आणि आता कांद्याच्या साह्याने असं त्याला छान ग्रीस करून घ्यायचं. छान असा धूर सुटला की नंतर आपण ह्याला टिश्यू पेपरने किंवा स्वच्छ कापड जे आपल्या घरामध्ये असतो त्याने पुसून घ्यायचं. पुन्हा पाणी शिंपडायचं, पाणी पूर्णपणे असं हे होऊ द्यायचं. त्यानंतर पुन्हा आपण ह्याला ग्रीस करायचं. याच्यामुळे काय होतं की आपला जो तवा आहे ना तो डोसा बनवण्यासाठी रेडी असतो. तर मंडळी, आपला नॉनस्टिक पॅन असू दे किंवा कुठलाही पॅन असू दे, त्याच्यामध्ये पहिला डोसा हा कायमच आपला व्यवस्थित येत नाही. ठीक आहे, त्यामुळे माझे पहिले 2 डोसे असे काही खास नाही आले. त्यानंतर मंडळी माझे डोसे असे सुंदर आले की नाही, अगदी नॉनस्टिक पॅनच्या पलीकडं हा पॅन आहे. आणि मंडळी बघा, नॉनस्टिक पॅन आपण घेतला की पुढचे 2 ते 3 वर्षानंतर त्याला रिप्लेस करावा लागतो, परंतु हा भिड्याचा तवा इतका जबरदस्त आहे की नाही, आपल्या पिढ्यानं पिढ्या हे वापरती. इतकं सुंदर याचं लोखंड आहे. आणि त्याबरोबर जर तुम्हाला हे पॅन हवं असेल ना तर तुम्ही माझं कुपन कोड वापरू शकताय. बघा, इंडस व्हॅलीचा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन ना तुम्ही जे काही भांडं तुम्हाला पाहिजे असेल ना त्याच्यावर जाऊन तुम्ही क्लिक करा आणि बाय करत असताना तिथे ना माझं कुपन कोड वापरा. त्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे नम्रता 12, नम्रता 12. हे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला चक्क 12% डिस्काउंट मिळणार आहे अक्षरशः. आणि हां, तुम्ही कितीही प्रोडक्ट घेऊ शकताय मंडळी, आणि तुम्ही मस्तपैकी माझं कोड वापरा आणि एन्जॉय करा. 12% डिस्काउंट. आता मी इतकी खुश झाले ना ह्या तव्यामुळे, कारण की माझ्या शिवचरणनी दिवसभर नुसता आई डोसा करू दिवसभर मी कंटिन्यू डोसेच बनवत होते. आणि हां, ह्याची प्रोसेस कशी आहे, आपला तवा वापरून टिश्यू पेपरने स्वच्छ करून घेतला, मी धुतलेला नाहीये, आणि त्याला मस्तपैकी तेल लावून मागून पुढून ठेवून दिलेला आहे. मागून पण तेल लावायचं, मस्तपैकी आपला तवा हा छान टिकतो. ठीक आहे, आपण तेल लावायचं आणि जेव्हा केव्हा तुम्हाला वापरायचं आहे ना तेव्हा नुसतं पाण्याने वगैरे धुवून घ्यायचं आणि पुन्हा आपला तवा तयार आहे वापरण्यासाठी. तर मंडळी, एकदम हॉटेलसारखे, रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी क्रंची डोसे तुम्ही यात बनवू शकताय. आणि नुसते डोसेच नाही ना, तर आपण उत्तप्पा, अंडे, चपात्या आणि ते सगळंच काही आपण ह्या पॅनवरती करू शकतोय. तर असा हा ऑल इन वन असला तवा आहे ना, तर मला वाटते की प्रत्येकांच्याकडे असावा. आणि नॉनस्टिक प्लीज वापरू नका, त्याला कोटिंग असते आणि ती कोटिंग ना आपल्या शरीरासाठी फार हार्मफुल आहे मंडळी. आता बरीच लोकांनी ना भांडे परचेस केले, पण बरेच लोकांनी माझं कुपन कोड वापरलेलं. मग मी तुम्हाला सांगते ना, तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर हा व्हिडिओ बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अशी लिंक दिलेली आहे, तिथे तुम्हाला जे भांडं पाहिजे किंवा बेस्ट सेलर याच्यावर जायचं. त्यानंतर तुम्हाला इंडस व्हॅलीचे ते सगळे प्रोडक्ट पाहायला मिळतात. त्यापैकी आपण आता काय करूया, तव्यावरती क्लिक करूया. ठीक आहे, भरपूर सारे भांडे आहेत. तर भिड्यांचा तवा आहे म्हणजे कास्ट आयरनचा तवा, त्याच्यावर क्लिक करूया. त्यानंतर बघा खाली बाय ऑप्शन येतं ना, बायवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे ऑटोमॅटिकली ना नम्रता 12 अप्लाय आहे, कारण की मी एका फ्रेंडला माझ्या ऑर्डर करून दिलं होतं. मी काय करते, आता माझं कुपन कोड ना हे करते, कट करते आणि तुम्हाला करून दाखवते. अप्लाय बघा, इथे अप्लाय करायचं आहे माझं कुपन कोड नम्रता 12, ते पण कॅपिटलमध्ये. नम्रता केलं की लगेचच 12 टाकायचं आणि अप्लाय करायचं. वरती तुम्ही प्राईस पाहू शकताय, 1350 रुपये आहे, 49. आता लगेचच प्राईस कमी झाली. ठीक आहे, मग अशा पद्धतीने तुम्ही कुठलंही भांडं, माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंक्स, बेस्ट सेलरवरती जा आणि बघा तुम्हाला जे भांडं पाहिजे तुम्ही ते घेऊ शकताय. आणि तवासुद्धा तुम्ही ट्राय करून बघा जर तुमच्याकडे नसेल तर. चला तर मग आता आपण आपल्या डेली व्लॉगला, डेली रुटीनला स्टार्ट करूया.
तर मंडळी, कालच्या ह्या कमेंटनी मलासुद्धा विचार करायला लावलं की खरंच माझ्या व्ह्यूवर्सला किती कन्फ्युजन आहे की मी नेमकी आहे तरी कुठली. माझं माहेर छत्रपती संभाजीनगर, मग कोल्हापूरला कनेक्शन कसं जुळलं, मग व्हिडिओ पुणे, नाशिक, अहमदाबाद इकडचे तिकडचे कसं काय. मग आज मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये थोडीशी स्टोरी शेअर करते की म्हणजे मुळात माझं कनेक्शन कोल्हापूरशी कसं जुळलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये मी पूर्ण एज्युकेशन केलं, हॉटेल मॅनेजमेंट कंप्लीट केलं. त्यानंतर रामा इंटरनॅशनलला मी जॉब केलं, 6 महिने जॉब ट्रेनिंग. त्यानंतर 6 महिने मी ॲज अ रेस्टॉरंट हॉस्टेस म्हणून अजंता अंबासिडरला काम केलं. ठीक आहे. त्यानंतर मला पुण्याची ऑफर आली, मग मी पुण्याला आले. 2013ला मॅरिएट हॉटेलमध्ये मी जॉईन झाले, कोर्टयार्ड बाय मॅरिएट पुणे हिंजेवाडी ह्या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर मग तिथे सचिन होता आणि मग काय रेस्ट ऑफ द स्टोरी ही आता तुम्हाला कळेलच की शेवटी हे लव्ह मॅरेज आहे. छत्रपती संभाजीनगर ते कोल्हापूरचा मुलगा सचिन पवार. ठीक आहे. मग अशा पद्धतीने माझं कोल्हापूरशी संबंध जुळलं. लग्नानंतर आम्ही पुण्यात राहिलो 6 महिने. मग आमची ट्रान्सफर झाली चंदीगडला. मग 3 वर्ष आम्ही चंदीगडला राहिलो. त्यानंतर 2 वर्षानंतर आम्ही राजस्थानला 2.5 वर्ष राहिल्यानंतर पुण्यात सचिनला हयात रेजिडेन्सीला प्रमोशन मिळालं. मग आम्ही पुन्हा आलो पुण्याला. तिथे मग 2020च्या दरम्यान लॉकडाऊन पडलं. ठीक आहे. मग लॉकडाऊनच्या दरम्यान आम्ही 6 महिने कोल्हापूरला राहिलो. हां, आता मूळ मुद्दा म्हणजे ठीक आहे, आता तुम्हाला कळालं आहे की माझं लग्न कोल्हापूरच्या मुलाशी कसं झालं. ठीक आहे. हे लव्ह मॅरेज आहे, लव्ह प्लस अरेंज मॅरेज. मग आता विषय असा आहे की आम्ही फक्त सुट्ट्यांमध्येच गावाकडे जातो. ठीक आहे. आमच्या सासऱ्यांची LICमध्ये नोकरी असल्यामुळे त्यांचं कसं प्रमोशनच्या वेळी त्यांची गडिंग्लजला ट्रान्सफर झाली. माझं लग्न झालं त्याच्यानंतर 1-1.5-2 वर्षांनी. मग 4 वर्ष ते गडिंग्लजलाच राहिले. मग माझे बरेचसे व्लॉग्स गडिंग्लजचे पण आहेत. मग त्यावेळी मला कळालं की आमच्या सासऱ्यांचं मूळ गाव जे आहे ते आहे अमरोळी. ठीक आहे. मग त्यानंतर त्यांनी अमरोळी जागा घेतली. त्यांची इच्छा होती की आपण आयुष्यभर जसं नोकरीनिमित्त कोल्हापूरला राहिलो आणि आता आपलं जे काही म्हातारपण आहे, जे काही आपलं हे आहे, म्हणून त्यांनी गावाकडे जागा घेऊन छानसं असं घर बांधलं. आता आमच्या घराचं जे काही व्हिडिओज वगैरे तुम्ही सगळे पाहिले म्हणून मंडळी तुम्हाला माझ्या गावाकडचे व्हिडिओज वगैरे दिसतात. आणि हां, आता माझं विषय असा आहे की मी गेले 2 वर्ष अहमदाबादला होतो जॉबनिमित्त. मॅरिएटमध्ये माझे मिस्टर होते. जॉबनिमित्त लॉकडाऊननंतर आम्ही अहमदाबादला शिफ्ट झालो आणि त्यानंतर आत्ता आम्ही नाशिकला आहे. त्यामुळे माझे व्हिडिओज तुम्हाला ना छत्रपती संभाजीनगर, अहमदाबाद, नाशिक, पुणे, पुन्हा कोल्हापूर, पुन्हा अमरोळी मग असे फिरतीवरती असतात. मात्र आत्ता मी नाशिकला आहे. पुढचे 2-2.5 वर्ष तरी आम्ही इथं आहे. जोपर्यंत सचिनचं नेक्स्ट प्रमोशन होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच आहोत. तर ही अशी स्टोरी आहे. तर बरेच लोकांना कन्फ्यूज होतं की नेमकी तू कुठली आहे, काय आहे, म्हणून म्हटलं चला सांगावं. आणि हां, मी आता हाऊसवाईफ आहे आणि आता मी व्हिडिओज वगैरे करते आणि छानपैकी व्हिडिओच्या माध्यमातून अर्न पण करते. तर पुढच्या 2 वर्षानंतर पण तुम्ही कन्फ्यूजच व्हाल आणि अजून किती पण व्ह्यूवर्स आले की त्यांच्यासाठी पण मला ही स्टोरी पुन्हा सांगावं लागेल, कारण नवीन लोकांना खरंच कन्फ्यूज होतं. तर आता चला, मस्तपैकी डोसे वगैरे बनवून झाले होते आणि आता पुन्हा रात्रीला पण डोसाच करायचा आहे, कारण मुलांना इतका डोसा आवडला आहे ना, त्या पॅनवरती फार क्रिस्पी क्रंची डोसे बनतात. मग अशी मी ही खोबऱ्याची चटणी करून घेतली. तुम्ही साहित्य पाहिलं असेल तर फोडणी बघून घेऊया. तर मस्त कडकडीत तेलामध्ये मी उडदाची डाळ टाकली, मस्त मोहरी टाकली, त्यानंतर जिरा टाकला. बघा, तेल एकदम छान कडकडीत तेल आहे त्याच्यामध्ये. मग मोहरी तळतळल्यानंतर जिरा टाकला, मस्तपैकी कढीपत्ता, लसण तेवढा मी वाटूनच घेतला होता म्हणून लसण काय टाकलं नाही. बेडगी मिरची आणि कोथिंबीरची फोडणी देऊन खरपूस असं छान आपला चटणी आपली तयार आहे. आता मी बटाट्याची भाजी करून घेते. मस्त कडकडीत तेलामध्ये छान जिरा, मोहरी, हिंग वगैरे टाकलं, कढीपत्ता टाकला, भरपूर उभा चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकली. मग आता हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे. तर आता तुम्ही म्हणाल की तू स्टीलची कढाई वगैरे असून हे का वापरते. तर भांडे घासायला पडले होते त्यामुळे मी हे पॅन वापरलं. पण मी आता हे सगळं ठेवून देणार आहे, मी हे काय वापरणार नाही आहे. तर आता स्टीलच हळूहळू स्टार्ट करायचं वापरायला, कारण ह्या पॅनला कसं असते, कोटिंग असते आणि ह्यामुळे ना आपलं शरीरामध्ये नुकसानदायक आहे. शरीरासाठी किती नुकसान आहे तुम्हाला माहिती आहे. घरामध्ये लहान बाळांनी, मी स्वतः इन्फ्लुएन्सर असून मीच ही चूक करते, पण आता मी नाही करणार खरं तर. अशा पद्धतीने छान माझी बटाट्याची भाजी झाली आहे डोशासाठी. आता आम्ही चाललो आहे बाहेर वैशूच्या बुक्सची झेरॉक्स काढायची, कारण की त्याचे जे नवीन शाळेचे बुक्स आहेत ना ते अवेलेबल नाही आहेत, म्हणून
प्रत्येक बुक्सचे आपल्याला झेरॉक्स काढायचे आहे. तर पुस्तकांपेक्षा जास्त मला झेरॉक्सलाच पैसे लागले. जवळपास आत्तापर्यंत 500-700 रुपयाची झेरॉक्स मी काढली असेल. आणि माहीत नाही का, पण 2 रुपये पेजेस म्हणजे असेल, पण 2 रुपये. पण त्यांनी आता एवढं बुक्स आपण झेरॉक्स काढतो म्हटल्यानंतर थोडेफार डिस्काउंट द्यायलाच पाहिजे. पण ॲक्च्युली असं कोणी करत नाही. पण आता त्यांचा पण बिझनेस असा म्हटल्यानंतर आपण काय बोलणार नाही. मी, शिवचरण आणि वैशू बाहेर आलो. थोडंसं पाणीपुरी खाल्ली आणि पाणीपुरीचा नतीजा तुम्ही पाहू शकताय. माझा आवाज पूर्णपणे बिघडलेला आहे आणि म्हणजे थोडी थोडी भूक लागलेली होती. डोसा किती पण खाल्लं ना की भूक लागतेच बरं का. आता हे माझी स्टीलची कढाई आहे बघा, जी मी लोकल मार्केटमधून घेतली होती. तर त्याच्यामध्ये मी छान आता सांबार फोडणी देणार आहे. तर बेसिक फोडणी आहे. तेलामध्ये मस्तपैकी हिंग, जिरा, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिली, उभा चिरलेला कांदा, व्हेजिटेबल्स काहीच नव्हते. पण तरीसुद्धा सांबार इतकं टेस्टी झालं होतं ना मंडळी, इतकं भारी हॉटेलसारखं. बेडगी मिरची टाकली फोडणीला आणि आपलं एव्हरेस्टचा जो सांबार मसाला ना ते टाकलं, कोल्हापुरी मिरची घातली, हळद टाकली, टमाटर टाकलं आणि छान त्याला आता खरपूस असं भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. छान आपले टमाटर मऊ झाले की एकदम व्यवस्थित असं त्यानंतर आपण चिंचाचं पाणी घालणार आहोत. तर मंडळी पुढच्या महिन्यात ना मी कोल्हापुरी चटणीचा विषय काढते बरं का. तर कोणाला पाहिजे असेल ना तर त्यांनी नक्की मला कळवा. आपण प्रोफेशनली त्याचा अकाउंट पण काढणार आहोत. त्याचबरोबर मी माझा नंबर पण देणार आहे तुम्हाला सर्वांना. ज्यांना कोणाला चटणी पाहिजे असेल त्यांनी मला त्या नंबरवरती कॉल करू शकताय, व्हॉट्सॲप करू शकताय. लवकरच मी ह्या सगळ्या गोष्टी डिस्प्ले करणार आहे. पुढच्या महिन्यात माझा वाढदिवस आहे, त्यानिमित्त चालला आहे प्लॅनिंग माझा. तर बघूया. तर आता छानपैकी तुरीची डाळ जी शिजली होती ती टाकली. चिंच पाणी घातल्यामुळे आपल्याला चव हे बॅलन्स करायचं असते म्हणून साखर किंवा गूळ टाकू शकतो. मी गूळ टाकलेला आहे. आणि आता मंडळी क्रिस्पी मस्त असा डोसा बनवून घेणार आणि प्रत्येक जणाला गरमागरम वाढणार. मी गरमागरम डोसे बनवतो. सर्वांनी जेवून घेतलेला आहे. हे बघा, हे ते वैशूचं ताट, समोर सचिनचं संपलेलं ताट आहे. आता मी बसणार जेवायला. आणि डोसे कसे झाले ते तुम्हाला सांगू. हे बघा, हा पसारा आणि सगळ्यांचं जेवण झालेलं. शिवचरणच्या वाढदिवसानिमित्त मी स्केट बाईक घेतली होती. तर मला माहितीच नाही की शिवचरण आणि हे शिवचरणचे बाबा किती वेळचं बाहेर खेळत होते आणि मी इकडं डोसे बनवत होती. जेवण झालं त्यांचं आणि मस्त ते खेळत होते. तोपर्यंत मी जेवून घेतलं. त्याच्या बाबाने भरपूर त्याला राईड्स केल्या. स्केट बाईक घेतली होती फ्लिपकार्टवरनं, 1600-1700 रुपयाची होती. खूप मस्त आहे. 150 किलोचं वजन त्याच्यावरती सहन होतं. बरं ते असू दे. पण मंडळी डोसा खरंच लय क्लासिक झाला आहे बरं का. म्हणजे मी इतकी खुश झाले ना की आता मी बाहेरचा डोसा काहीच खाणार नाही, कारण इतका आपण घरामध्येच बनवू शकतो. ह्या पॅनमध्ये ना एक तर चवसुद्धा इन्हान्स होते. पण आता कसं आहे की डोसा, इडली, चटणी, सांबार केलं की घरामध्ये पसारा इतका होतो ना की मी जेवले आणि डायरेक्ट किचनमध्ये आले आणि सगळं ते खरकटं वगैरे साफ करून घेतलं. म्हणजे उद्याच्याला मला त्रास नाही की वैशूची शाळा वगैरे असली तर सकाळचं आवरत नाही. मग बायकोला इतकं काम लागलं. बायकोने छान स्वयंपाक केला म्हटल्यानंतर नवरोबाने पण मला मदत केली. छानपैकी हॉल त्यांनी क्लीन करून घेतलं. तर मला म्हटलं की तू हॉल बघ आणि नाही सॉरी तू किचन बघ, मी हॉल स्वच्छ करतो आणि नंतर काय नाही फ्रेश होऊन मग झोपून जायचं. मग छानपैकी किचन कट्टा वगैरे मी साफ करायला घेतलं आणि सचिनने पूर्णपणे हॉल क्लीन करून, बेडरूम क्लीन करून आणि मॉप मारून घेतला. तर मंडळी बघा, अजून एक वेळा सांगते, जर तुम्हाला एंडसवालीचे कुठलेही प्रोडक्ट पाहिजे असेल तर माझं कुपन कोड वापरा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.